नमस्कार. पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्याध्यापक लॉगिंगमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्याकरिता मुदतवाढ मिळणेबाबतचं एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. तर हे परिपत्रक नेमकं काय आहे, हे आज आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, उपरोक्त विषयी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत सन 2025-26 मध्ये शालार्थ प्रणाली अंतर्गत DDO 1 म्हणजेच मुख्याध्यापक लॉगिंगमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु 11 जानेवारी 2026 पासून सदर सुविधा बंद करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील लिपिक वर्गीय पदे मंजूर नसल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांची वेतन फरक, वरिष्ठ निवड श्रेणी फरक व इतरही रजा वेतनाची देयके प्रथमतः पंचायत समिती स्तरावरील लिपिक तयार करतात व ती सर्व देयके पंचायत समिती स्तरावरील सहाय्यक लेखाधिकारी यांच्याकडून तपासून त्यानंतर सदर देयकाची मुख्याध्यापक लॉगिंगमधून शालार्थ प्रणालीमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्यात येते. त्यामुळे शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद बाबतीत DDO 1 मुख्याध्यापक लॉगिंगमध्ये पेंडिंग बिल एंट्री करण्याकरिता लेखाशीर्ष 220 201 73 36 220 237 08 अंतर्गत दिनांक 20 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. तसंच लेखाशीर्ष 220 237 08 या लेखाशीर्षांतर्गत वैद्यकीय देयकांची परिपूर्ती करिता BDS काढण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. अशा प्रकारचं पत्रक हे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे.